असताना गाई घेऊन गेला. त्याला सावत्र आई होती आणि सावत्र आई असल्या कारणानं त्याला त्रास द्यायची आणि त्रास दिल्यानंतर गाई राखायला तर गेला, पण तो गाई सोडायचा जंगलामध्ये आणि एक मातीची पिंड तयार करायचं आणि वनातले झाडाचे पानं फुलं आणायचे आणि पूजा करायचं. पूजा करत असताना त्याच्यामध्ये मग्न होऊन जायचा, ध्यानाला बसायचं. त्याच्याजवळ साहित्य राहत नव्हतं, काहीच राहत नव्हतं, तरी सुद्धा ध्यानमग्न व्हायचं आणि गायी कुठंतरी निघून जायच्या. गायी निघून गेले की गाराने शेतकरी घेऊन ते घराकडे जायचं, आई वडिलाकडे जायचं. त्यावेळेस सावत्रच आई होती आणि ती आई बापाला सांगायची, हा मुलगा गायी वळत नाही, लोकांचे गाराने येतात, त्याला काहीतरी दंड द्या, काहीतरीला शिक्षा करावंच लागतं आणि शिक्षा केल्याशिवाय हा वाटेवर येणार नाही. त्यावेळेस बाप रागारागान, कारण सावत्र आईच्या हाताखाली गेला होता बाप सुद्धा, काही सखी आई नव्हती, त्यामुळे तो मी रागारागानं तिचं ऐकलं आणि आल्यानंतर पाहिलं पिंड, त्याला पिंड काही माहितच नव्हतं. मातीचा ढिगारा दिसला, वरी पानं फुलं टाकलेली दिसली आणि हे काय उदंड वाचून ठेवलं. त्यासाठी त्यांनी पायानं लाथ मारली आणि लाथ मारून पूजा भंग केली. पूजा भंग झाली आणि पूजा भंग झाल्यानंतर असं हलवलं आणि हलवल्यानंतर तो ध्यानातून बाहेर आला आणि बाहेर आल्यानंतर पाहिलं श्वार जोहार बाहेर आला ध्यानातून आणि बाहेर आल्यानंतर पाहिलं ते पिंड सगळे उद्ध्वस्त झालेले, सगळे मोडून टाकलं, सगळं काही येऊन विस्तृत होऊन गेलं. त्यावेळेस असा आक्रोश करू लागला आणि आक्रोश करत असताना एवढा संताप झाला की जवळ कुऱ्हाड पडली होती आणि घेतला कुऱ्हाड आणि बापाचं मुंडकं छाटलं, मारलं बापाला. बापाला मारलं आणि कुत्र सुद्धा सोबत होतं, त्याला सुद्धा मारलं आणि मारल्यानंतर रागातून कमी थोडं सावध झाला आणि सावध झाल्यानंतर पुन्हा त्याला पश्चाताप वाटू लागला, मी माझ्या बापाला मारलो, काय करावं आता, यातून सुटका कशी करावं. पुन्हा ध्यानस्थ झालं आणि पुन्हा ध्यान करू लागले, एवढी विनवणी करू लागले, एवढी विनवणी करू लागले. विनवणी केल्यानंतर, कारण बालक हा देवाचाच अंश असतो, त्याचं मन निर्मळ असतं, त्याच्या मनात काही नसतं, त्यामुळे देव प्रसन्न झाला आणि त्या वडिलाला सुद्धा जिवंत केलं, वडिलाला जिवंत केलं. एवढी शिवभक्तीची ताकद आहे, म्हणून म्हणतात की शिवभक्तीच करा. शिवदास माऊली म्हणतात की शिवभक्तीच करा, शिवभक्ती शिवाय दुसरी कुठलीच भक्ती पूर्ण होत नाही. कुठलीही जरी भक्ती केली तर शिवाला स्थान पाहिजेच, शिवाची भक्ती करावंच लागतं. शिवार आपण सुद्धा शिवाची भक्ती करण्यासाठी सर्वांनी हात वर करायचे, एकदा भजन करायचे. जय जय शंकर ओ माय, Jai